ही 5 रहस्यमरू स्वप्ने नेहमी गुप्त ठेवा, हेच तुमच्या फायद्याचे आहे, अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या धार्मिक चॅनल धर्मज्ञानीवर. मित्रांनो, आजच्या कथेनुसार ही एक कथा द्वापर युगातील आहे, जेव्हा महाभारताचे भयंकर युद्ध चालू होते आणि भीष्म पितामह सेनापती होते. त्यांनी अंगराज कर्णाला युद्धात भाग घेण्यास मनाई केली होती, पण पितामह जखमी झाल्यावर दुर्योधनाने कर्णाला सेनापती केले. पण त्याच रात्री कर्णाला स्वप्न पडले की त्याने आपल्या प्रिय मित्र दुर्योधनाचा मृत्यू स्वप्नात पाहिला होता आणि स्वप्नात दुर्योधन कर्णाला वारंवार स्वतःचे रक्षण करण्यास सांगत होता. त्यानंतर कर्ण घाबरून जागा झाला व त्यानंतर कर्णाने भगवान श्रीकृष्णांना स्वप्नांशी संबंधित रहस्य विचारली होती. पण भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला स्वप्नांचे रहस्य सांगताना सांगितले की या 5 स्वप्नांचा कधीही इतरांसमोर उल्लेख करू नये, अन्यथा त्या स्वप्नांचे परिणाम व्यर्थ जातात. कर्णाने स्वप्नात काय पाहिले होते हे श्रीकृष्णाला त्यांच्या दैवी बुद्धीने माहीत होते आणि त्यांनी कर्णाला हे स्वप्न कोणालाही सांगू नकोस असे सांगितले होते. परंतु कर्णाने हे रहस्य ठेवता कृपाचार्य आणि अश्वत्थामा यांना सांगितले. बाकी महाभारत युद्धात पांडवांचा विजय झाला हे आपणा सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि सर्व मानव स्वप्न पाहतात. काही स्वप्ने आपल्याला झोपेतून उठल्यानंतर आठवत नाही, तर काही स्वप्ने अशी असतात जी उठल्यानंतर बराच काळ लक्षात राहतात. पण स्वप्नशास्त्रानुसार स्वप्ने आपल्या भविष्याचा आरसा असतात. अशी अनेक स्वप्ने आहेत जी आपल्याला भविष्यातील घटनांबद्दल संशयित माहिती देतात. जर आपण स्वप्नांचा अर्थ नीट समजून घेतला तर आपल्याला भविष्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकते. शास्त्रानुसार स्वप्ने 2 प्रकारची असतात. काही स्वप्ने शुभ फळ देतात, तर काही स्वप्ने अशुभ फल देतात. शुभ स्वप्न पाहून माणसाने कधीही झोपू नये, तसेच या स्वप्नांबद्दल इतरांना कधीही सांगू नये, अन्यथा त्या स्वप्नांतून मिळणारे शुभ परिणाम नष्ट होतात. अनेक वेळा झोपेतून उठल्यानंतर आपण आपल्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना या स्वप्नांबद्दल सांगतो, पण हे अजिबात करू नये. ही स्वप्ने मंत्रांप्रमाणेच गुप्त ठेवावी. ही स्वप्ने देवाची चिन्हे आहेत, जे फक्त तुमच्यासाठी आहेत. जर इतरांना ही चिन्हे कळली तर त्यांचे परिणाम नष्ट होतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या स्वप्नांबद्दल आपण इतरांना सांगू नये, जे भगवान श्रीकृष्णाने कर्णालाही सांगितले होते. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम स्वप्नात खजिना पाहणे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वतःला काही खजिन्याजवळ दिसले तर, किंवा जर तुम्ही तुमच्या स्वप्नात भरपूर सोने गोळा केले असेल तर तुम्ही या स्वप्नाबद्दल इतरांना कधीही सांगू नये. हे एक चांगले स्वप्न आहे. याचा अर्थ असा की नजीकच्या भविष्यात तुम्हाला कुठून तरी भरपूर पैसे मिळणार आहेत. परंतु या स्वप्नाबद्दल इतरांना सांगितले तर या स्वप्नाचे फळ नष्ट होईल. दुसरे म्हणजे मृत्यूशी संबंधित स्वप्न. मित्रांनो, जर तुम्हाला मृत्यूशी संबंधित स्वप्न पडले असेल तर चुकूनही त्यांचा उल्लेख इतरांना करू नका. स्वप्नात तुमच्या किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिसल्यास ते शुभ स्वप्न मानले जाते. बहुतेक लोक जेव्हा त्यांच्या स्वप्नात एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू पाहतात तेव्हा ते घाबरतात. काही लोक झोपेतून उठल्यानंतर रडायलाही लागतात. पण असे स्वप्न दिसल्यास घाबरण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीचा मृत्यू तुम्ही स्वप्नात पाहतो त्याला दीर्घायुष्य मिळते. ती व्यक्ती दीर्घायुषी होते. पण लक्षात ठेवा की या स्वप्नाबद्दल तुम्ही इतरांना कधीही सांगू नका, अन्यथा त्या स्वप्नाचे फळ शून्य होईल. तिसरे स्वप्न म्हणजे स्वप्नात साप दिसणे. अनेकदा स्वप्नात साप पाहून लोक घाबरतात. अनेक वेळा साप एखाद्याला चावतो किंवा स्वप्नात कोणाचा पाठलाग करतो. एका व्यक्तीला स्वप्नात शेकडो सापांनी वेढलेले पाहिले. या प्रकारच्या सापाशी संबंधित स्वप्ने शुभ असतात. स्वप्नात साप दिसणे म्हणजे भविष्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. सापांशी संबंधित स्वप्ने आर्थिक लाभ दर्शवतात. तुमच्या व्यवसायात वाढ होऊ शकते किंवा तुमच्या पगारात वाढ होऊ शकते. पण जर तुम्ही सापाशी संबंधित स्वप्न इतरांना सांगितले तर त्यातून मिळणारे परिणामही नष्ट होतात.
चौथे स्वप्न म्हणजे स्वप्नात देव पाहणे. स्वप्नात देवाचे दर्शन होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा देव दिसत असेल तर ते खूप शुभ आणि शुभ स्वप्न आहे. तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार असल्याचे हे लक्षण आहे. जर तुमच्या स्वप्नात देव तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला भविष्यात खूप सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. तुमच्याकडून काही उत्तम काम नक्कीच पूर्ण होणार आहे. पण हे स्वप्न चुकूनही इतरांना सांगणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा या स्वप्नाचे फळ नष्ट होईल. पाचवे स्वप्न म्हणजे स्वप्नात मासा पाहणे. शास्त्रात मासे हे ऐश्वर्य आणि संपत्ती यांचे प्रतीक मानले गेले आहे. जर तुम्हाला स्वप्नात मासे पोहताना दिसले तर आगामी काळात तुम्हाला भरपूर संपत्ती मिळू शकते. या स्वप्नाचे फळ तुम्हाला येत्या 1 महिन्यात मिळू शकते. पण लक्षात ठेवा की या स्वप्नाबद्दल तुम्ही इतरांना कधीही सांगू नका. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही अशी स्वप्ने दिसली तर ही स्वप्ने नेहमी गुप्त ठेवा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगू नका. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. तसेच कृपया चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.